सातारकरांनो, ओळखला का हा रस्ता? आज आपण चाललोय मराठ्यांची चौथी राजधानी भव्य अजिंक्यतारा पाहायला. हॅलो, मी कोमल. दुर्ग चढताना आधी लागतं 4 भिंती हुतात्मा स्मारक. 1857च्या वीरांना वंदन करून इथून अख्खा सातारा निहाळता येतो. छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी 1830 मध्ये राजघराण्यातील स्त्रियांना विजयादशमीची मिरवणूक पाहता यावी म्हणून ही जागा बनवली होती. हे आधी माहित होतं का तुम्हाला? तर सध्या इथे रस्त्याचं काम चालू आहे, सो गाडी जरा जपूनच चालवा. इथले पेंटिंग्स आणि आजूबाजूचा निसर्ग पाहून इथे मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉकसाठी बरीच गर्दी असते. आणि हे आहे अजिंक्यताराचं मुख्य प्रवेशद्वार. 12व्या शतकात राजा भोज यांनी बांधलेला हा किल्ला पुढे 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकून घेतला. पुढे महाराणी ताराबाईंनी हा किल्ला परत मिळवून याचं नामांकरण अजिंक्यतारा असं केलं. गडावर मंगळादेवी, महादेव आणि हनुमानाचं मंदिर आहे. आम्ही पोहोचेपर्यंत सूर्यास्त झाला होता, त्यामुळे दुर्ग भ्रमंती पुढच्या वेळी. पण इथून दिसणारा येवतेश्वर, सज्जनगड आणि कास पठाराचा नजराणा डोळे तृप्त करणारा होता. शेवटी उन्हाळा आहे म्हटल्यावर सातारचा प्रसिद्ध मसाला करायला सामानही घेतलं आणि आम्ही निघालो थेट घराकडे. तुम्हाला अजिंक्यतारावरची कोणती जागा सगळ्यात जास्त आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो करायलाही विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.